नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमीवर 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी जोरदार सुरू झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर दीक्षाभूमीला सुशोभित या ठिकाणी केलं जात आहे, बॅरिकेटिंग लागले जात आहे, पेंडाल मोठमोठे पडलेले आहे कारण लाखो अनुयायी या ठिकाणी येणार आहे। पंचध्वज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागलेले आहे। एकंदर म्हणजे हे देश विदेशातून लाखोच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी येतात। बाबासाहेब आंबेडकरांनी याच दीक्षाभूमीवर बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, दसऱ्याच्या दिवशी ही दीक्षा घेतली होती। त्यानुसार दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम मोठा या ठिकाणी आयोजित केला जातो आणि त्याची तयारी जर आपण या ठिकाणी बघितली तर भव्य दिव्य अशी तयारी या ठिकाणी केली जात आहे। हे दीक्षाभूमी समिती असो किंवा मग प्रशासनाकडून असो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची सुविधा निर्माण केल्या जात आहे कारण लाखोच्या संख्येने अनुयायी येणार, मग त्यांची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केली जात आहे। सगळीकडे जर बघितलं तर CCTVची नजर या संपूर्ण याच्यावर राहणार आहे आणि एकंदर म्हणजे जे लाखो अनुयायी या ठिकाणी येणार आहे त्या दृष्टिकोनातून तयारी जी आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये असल्याचं पाहायला मिळते आहे। कारण आता दसऱ्याचा दिवस अगदी जवळ आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून दीक्षाभूमी पूर्णपणे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या सोहळ्यासाठी सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।